मनोज जरांगेंनी बीडमधल्या छगन भुजबळ यांच्या सभेवर जोरदार टीका केलेली आहे। मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं करण्यासाठी ही सभा घेतली गेली आहे। मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जीआर रद्द करण्यासाठी हे काम करतायत। मराठ्यांना सुद्धा आपली ताकद आता दाखवावी लागेल। भुजबळांना महाराष्ट्रातलं वातावरण खराब करायचंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना बदनाम करण्याचं काम भुजबळ करतायत, असे अनेक टोले जरांगेंनी लगावले। तुम्ही फक्त एक खोड काढू नका जीआर रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची। तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका। हो, तुम्ही जर जीआर रद्द करायसाठी आणि कुणबी नोंदी रद्द करायसाठी म्हणजे इतके जर मुळावर उठलेला असताल तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावीच लागणार। हे जर दहशत निर्माण करण्याचे दोन विषय आहेत त्याच्यात, मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जीआर, आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागलेत मराठ्यांवरती बीडचे। ते आता त्यांनी काय बोलायचं आणि काय नाही ते त्याचा प्रश्न आहे। आम्हाला माहिती आणि राज्याला पण माहिती मराठा किती आहे। मराठा 50-55% एकटा मराठा आहे। त्याच्या आकडेमोडीवर कोण किंमत देत आहे? जनगणनेचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच आहे, तुम्ही तुमचं बघा ना काय त्याला काही करून फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाहीत। फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय, त्याच्यामुळं त्याची काय चाल चलत नाही। आता कसल्याच परिस्थितीची चाल चलत नाही। त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं असं याची अवकात किती आहे। तिथे आमची घोंगडी बैठक झालेली आहे आणि त्याच्यावरूनच ज्यांचं कळतंय फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यावरूनच ओळखून घेते किंवा फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय, फडणवीस साहेबाला डॅमेज करण्यासाठी काम करतोय, विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय, आमच्या शिंदे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आणि अजितदादांना 100% बदनाम करायचंय। नाही, ते काही म्हणताय ते आता बुद्धी ढळली, अक्कलदाड पडली। अक्कलदाड असते माणसाला त्या घुरट भुजबळची पडली वाटतं। ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का तसं ते घुरट सगळीकडे हिंडत आहे आणि ते त्याच्या चक्रव्यूहात सगळ्यांना घ्यायला लागलं। ओबीसी नेत्याला त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार। तुम्ही कितीही दडपण आणण्याचा प्रयत्न करा, त्याला बी बीडचे मराठी म्हणतात एवढं लक्षात ठेवा। ते कमजोर कच्चे नाहीत, सहन करतात फक्त। तुम्ही काय धमक्या देता भाषणातून? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।